न्यूज हट, भारत की खबरें सच्चाई के साथ। पुरुषांच्या लाईनीत मागे त्या साईडला सगळे तिथे बसून घ्या. फुलाताई सोनावणे, आपण आरपीआयचे माजी नगरसेविका व आमचे मार्गदर्शक फुलाताई सोनावणे यांनी इथे मंचावर यायचं आहे. तानसिंगभाई ननवरे साहेब, आपण सुद्धा इथे मंचावर यायचं आहे. ननवरे साहेब, आपण सुद्धा इथे मंचावर या. मी आपले सर्वांचे लाडके नवनिर्वाचित आमदार माननीय तुकाराम काते साहेबांना मी विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. तसेच विभाग प्रमुख आपले सर्वांचे लाडके अविनाश राणे साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो आपण वरती यायचंय. सुरेश माने, रवी माडिक, चालेल. या ठिकाणी काते साहेबांना मी विनंती करतो, ननावरे साहेबांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करावी. सर्वांनी जरा जोरात आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर अविनाश राणे यांना विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास आपले आमदार, नवनिर्वाचित आमदार तुकारामजी काते साहेब पुष्पमाला अर्पण करतील. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. यानंतर सोनावणे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की आपण महासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करावी. महासाहेब अमर रहे, महासाहेब. ठीक आहे. यानंतर दिघे साहेबांच्या प्रतिमेस सतीश शेट्टी हे पुष्पमाला अर्पण करतील. शेट्टी साहेब सामने देखो, इकडे इकडे समोर बघा, इकडे. ओके, ठीक आहे, धन्यवाद. आणि आसूजींच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करतील संजयजी राठोड. राठोड साहेब इकडे बघा, फोटो टाकल्यावर. हा बघा, इकडे 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 वरती. चला, थँक्यू. खासा जरा इकडे वरती ये, इकडे वरती ये. मी असं दोन सोड मागे. बसा बसा, सर्वांनी स्थानापन्न व्हा. ड्युटे साहेब, ड्युटे साहेब, मुना भाई. धन्यवाद ड्युटे साहेब. मेरा फोटो यानंतर मी
अविनाश राणे यांना विनंती करतो की आपण या मेळाव्याला संबोधित करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे दिघे साहेब आणि सर्वच महाराष्ट्रातील मान्यवर ज्यांचा आदर्श घेऊन आपण जगतो चालतो काम करतो त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी मंचकावर शिवसेनेचे उपनेते आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार शेवाळे साहेब उपस्थित आहेत. तसेच चेंबूर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार माननीय तुकाराम कातेसाहेब यांच्या आजच्या या विजयी मेळाव्याला उपस्थित असलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे चेंबूर विधानसभेचे आपण देखील सर्व मान्यवर पदाधिकारी ज्यांनी या विधानसभेमध्ये महायुतीचा विजय मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि हा दैदीप्यमान विजय आपण महायुतीमध्ये खेचून आणलात, त्याबद्दल आपले देखील सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आपण मनपूर्वक आपण काम केलं. आपल्या जे जे आदर्श जे आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचे नामदार मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्याचप्रमाणे आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू असलेले महायुतीचे सरकार आणि त्या सरकारच्या वतीने त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांचं स्वागत चेंबूर विधानसभेचं तर आलेलं आहे. त्याचप्रमाणे सायन कोळीवाडा या ठिकाणी देखील आपला महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेले आहेत आणि सगळ्यात जास्तीत जास्त आमदार हे महायुतीचे आलेले आहेत. त्याबद्दल महायुतीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे देखील आभार. आजचा दिवस आपण अतिशय आनंदाने साजरा करतोय. या ठिकाणी अनेक मान्यवर येणार आहेत, अनेक मान्यवरांना बोलण्याची संधी आहे आणि त्यामुळे जास्त मोठं भाषण न करता आता आपण भाषण केलेलं आहे, अनेक ठिकाणी पोचलेलो आहोत. आता जे 5 वर्ष जे आहेत हे जे आपण लोकांसाठी बोललो, जे लोकांसाठी करणार असं सांगितलेलं आहे त्यासाठी आपल्याला परिश्रम घ्यायचे आहेत आणि म्हणून माहितीची जी वज्रमूठ जी आपण ह्या निवडणुकीमध्ये एकजुटीने दाखवली ती यापुढे देखील जे काही आपले सगळे कार्यक्रम असतील त्या उपक्रमांना सर्व महायुतीचे पदाधिकारी एकत्र राहतील अशा प्रकारची काळजी आमचे सर्वच पदाधिकारी घेतील. मी खास करून शाखा प्रमुखांना या ठिकाणी सांगेन, विधानसभेचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील सांगेन, पुढे आपण जे काम करणार आहोत त्या कामामध्ये आपल्या महायुतीचा ठसा दिसला पाहिजे आणि त्यामुळे महायुतीचे जे पदाधिकारी आहेत ते जसे निवडणुकीमध्ये एकत्र होते तशाच प्रकारे पुढे देखील एकत्र राहून आपण हा विजय जो संपादन केलेला आहे याच्यापेक्षा आणखीन पुढे जे आपल्याला विजय मिळवायचे आहेत त्यासाठी ही महायुतीची वज्रमूठ आपण एकत्र करूया. आणि आदरणीय केंद्रीय मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेब आणि ज्यांच्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपले विजयी उमेदवार, लोकप्रिय उमेदवार आदरणीय तुकाराम काते साहेब, व्यासपीठावर उपस्थित शिवसेना भारतीय जनता पार्टी मित्र सदाशिव लोखंडे, शिवसेना भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम या ठिकाणी मी शिवसेना भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतोय, अभिनंदन पण करतोय की आपण सर्वांनी महायुतीचे उमेदवार आदरणीय तुकाराम काते साहेबांचा भरघोस मतांनी विजयी करण्यात जो सिंहाचा वाटा उचलला त्याबद्दल त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतोय. कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पण या सर्व टीमने खूप मेहनत घेतली होती, खूप काम केलं होतं आणि या सर्व पदाधिकाऱ्यांनी एवढी मेहनत घेऊन पण आपल्याला त्या ठिकाणी पराभव मिळाला होता आणि त्या पराभवाचं कुठे ना कुठेतरी आपल्याला तो बदला घ्यायचा होता जे आपण प्रत्येक वेळी ह्या निवडणुकीच्या वेळेस बोलत होतो आणि तो बदला तुम्ही काते साहेबांच्या विजयाच्या माध्यमातून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. एक माजी खासदार म्हणून आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना हाच आनंद होतोय की जो लोकसभेच्या वेळेचा अनुभव होता तो अनुभव दूर होऊन जो एक संभ्रम होता संविधानाच्या बाबतीत एक जातीय तेढ निर्माण केली होती ते सर्व दूर करून काते साहेबांचा जो एक भरघोस विजय मिळालेला आहे तो आपल्या खऱ्या अर्थाने महायुतीचा विजय आहे आणि महायुतीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 2-2.25 वर्ष आपण जे एक ऐतिहासिक निर्णय घेतले, ऐतिहासिक जे कामं केली, विशेष करून महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता, नारी शक्तीला आर्थिक सक्षम करण्याकरता या ठिकाणी महिला जास्त उपस्थित आहेत
आणि मी प्रचारात बघत होतो तर महिलाच जास्त संख्येने आघाडीवर होत्या आणि प्रचाराचं जे काही श्रेय आहे आणि विजयाचं श्रेय आहे ते मी या महिलांना देतोय. जसं संपूर्ण महाराष्ट्रात जे महायुतीला भरघोस यश प्राप्त झालेले आहे, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, हे जेवढे आमदार जे निवडून आले ते केवळ लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे निवडून आलेले आहेत. त्यामुळे जे काही महायुतीचं आजचं सरकार स्थापन होणार आहे ते लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे होणार आहे आणि मला संपूर्णतः विश्वास आहे येणाऱ्या